कीर्तन भागवत हे कानाने कधीच ऐकायचं नाही. मग तुम्ही सर महाराज कशाने ऐकायचं? तर मनाने ऐकायचं. कारण कानाने जर ऐकलं, एका कानाने जर ऐकलं तर दुसऱ्या कानाने लगेच निघून जातं. कीर्तन कानाने ऐकण्यापेक्षा मनाने ऐकायचं, मनाने ऐकण्यापेक्षा मनाच्या माथ्यावरती पाय देऊन कीर्तन ऐकायचं. तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगू. पुत्राची वार्ता शुभ ऐके देवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. कसं ऐकायचं कीर्तन? मनाच्या माथ्यावर पाय देऊन कीर्तन ऐकायचं. कीर्तन कसं ऐकावं लक्षात ठेव. एक उदाहरण सांगतो, तुकोबाऱ्याचा दृष्टांत आहे. वयाची शेवटी एकच विये वांझोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. वयाच्या शेवटी एका बाईनं एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि एकुलते एक लाडकं लेकरू घेऊन ती बाजार करण्याकरता गेली आणि त्या बाजारामध्ये तिचं लेकरू हरवलं. एकुलतं एक लेकरू हरवल्याच्या नंतर त्या आईची स्थिती काय झाली असेल? उदास झाली, निस्तेज झाली, निर्बल झाली, दुर्बल झाली. एका ओट्यावरती बसलेली तिची मैत्रीण भेटली तिला. मैत्रिणीनं तिच्या चेहऱ्याकडे बघितलं, म्हणली का ग तू का उदास आहेस? तेव्हा ती म्हणली, बाई काय सांगू तुला, माझं एकुलते एक लेकरू हरवलंय, काळजी करू नको. तुझ्या लेकराचा पत्ता मी सांगू का? सांगू का म्हटल्याबरोबर ती बाई काय म्हणली असेल? थोडासा तंबाखू खाऊ दे का, एक दोन शिंगल चहा घेऊ दे, मला झोप येते थोडी, झोप घेऊ दे आणि नंतर सांग माझ्या लेकराचा निरोप, अशी म्हणली असेल? नाही, तशी नाही म्हटली. काय म्हटली असेल? बाई तुमच्या पायाची मी जोडे होईन, मरते प्रसंगी मी ते देवाचं नाव घेणार नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. लवकरात लवकर माझ्या मुलाचा, माझ्या लेकराचा निरोप सांगा. जशी ती आई आपल्या मुलाचा निरोप ऐकण्याकरता मनाचे कान करून ऐकते आपल्या मुलाचा निरोप, तशा पद्धतीनं किंवा तशा नियमानं कीर्तन भागवत ऐकावं. विठ्ठल म्हणून मनाचे कान करून ऐका. काय सांगत होतो? कीर्तनामध्ये भागवतकार येत नसतात, पण आमच्या वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याच कळंबा गावचा एक माणूस ग्रामपंचायतला निवडूनला सरपंच झाला, पण त्यांचं प्रारब्ध चांगलं. पंचायत समितीचं तिकीट मिळालं, सभापती झाला. स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप खासदार झाला, मंत्री झाला, केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊन पोहोचला. आणि केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्याच्या नंतर त्यांची इच्छा झाली की आता मला पुन्हा एकदा कळंबा या गावामध्ये जावं असं वाटतं आणि ग्रामपंचायत सदस्य व्हावं असं वाटतं. मंत्री झाल्यावर सरपंच व्हावं असं वाटेल? नाही. एखादी व्यक्ती उंच स्टेपवर गेल्याच्या नंतर त्याला खालच्या पदावर येण्याची भावना निर्माण होणार नाही आणि तो लहानपण घेणारच नाहीये. पण आमच्या वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व आहे. जी व्यक्ती मोठी होते, खूप मोठी होते, खूप मोठी होते आणि मोठी होऊन जी लहान होते ती साक्षात देव किंवा संत असते. विठ्ठल पण ही जी श्रेष्ठ व्यक्ती आहे ना, भागवताचे राजेश्वरजी महाराज, आत्मानंदगिरी महाराज, हे समुद्र आहेत. समुद्राला पाण्याची काय गरज आहे? एक वारकरी संप्रदाय श्रेष्ठत्व आहे. ते लहानपण घेतात. साधू संतांचे विचार
त्यांच्या मनामध्ये आज रुजू झालेले आहेत. सध्याच्या काळामध्ये लहानपण घ्यायला कोणी तयार नाही, कोणी घेऊ शकत नाही. आणि जे लहानपण घेत असतात त्यांनाच खरं संत म्हणतात. जगताच्या पाठीवरती 3 वर्ग आहेत, लक्ष ठेवा. पहिला वर्ग आहे जीव, दुसरा वर्ग आहे देव आणि तिसरा वर्ग आहे संत. किती वर्ग आहेत? 3 वर्ग. पहिला वर्ग जीव, दुसरा वर्ग देव आणि तिसरा वर्ग संत. आता स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला. एक वर्ग जगत असतो, दुसरा जागवत असतो आणि तिसरा जगवत असतो. जगत असतो तो जीव, जागवतात ते संत आणि जगवत असतो तो भगवान परमात्मा. तुझी सत्य खरं सांगू, या स्वरामध्ये आमच्या दिवटे महाराजांनी गायन केलं ना, नवीन गायन नाही, या स्वरात मला त्यांनी रात्रभर शिव्या जरी दिल्या तरी मला ऐका वाटते. त्यांना तर धन्यवादच 100%, पण त्यापेक्षा 1000% तुम्हाला धन्यवाद गावकर मंडळींना. कारण असा योग घडून आणणं हे सामान्याचं काम नाही. म्हणून तिसरा वर्ग आहे तो देव. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते. झोपणं कदाचित तुमच्या आमच्या हातात आहे, पण सकाळी लवकर उठवणं त्याच्या हातात आहे. थंडीचे दिवस आहेत आणि चादर गोधडी अंगावर घेतली, आपण रात्रभर झोपलो, झोपणं तुमच्या हातात आहे. पण त्याच्या मनात आलं की आता यांना सकाळी उठवायचंच नाही, काय होईल. जगामध्ये सगळं काही विसरावं, पण 2-3 गोष्टीला कधी विसरू नये. पहिली गोष्ट आहे संत, देव आणि आई. आणखी 3 वर्ग सांगतो तुम्हाला. पहिला वर्ग आहे संत, दुसरा वर्ग आहे महंत, तिसरा वर्ग आहे पंत आणि चौथा वर्ग आहे जंत. पहिला वर्ग संत. कोण संत? प्रमाण सांगता येईल आपल्याला, बरीचशी प्रमाण आहेत, खूप प्रमाण आहेत, पण कसं आहे वेळ थोडा आहे ना, कारण माझा विषय गायनाचाच आहे आणि गायक मंडळीकापेक्षा उत्कृष्ट आहेत.
कसा असतो बघा, तुरीच्या वळी जर जास्त दाट झाल्या तर सोयाबीन जाण्याची भीती असते, बरोबर? सोयाबीन जात असतं, आवरेज येत नाही ना, आवरेज. म्हणून प्रमाणामध्ये काय सांगत होतो? संत 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 कोण? संत तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नाम स्मरणा वाचून. त्यांना काही घेणं नाही, बस जगाच्या भल्याच्या दोन गोष्टी सांगाव्यात आणि फक्त नामचिंतन करावं, याच्यापेक्षा काही नको आहे. कोण संत? ज्याचा तीनही कालात बदल होत नाहीत ते संत. कोण संत? ज्यांच्या सहवासामध्ये राहिला असता माणसाचं मन प्रसन्न होतं ते संत. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग पंत. ज्याच्या सहवासात राहिला असता माणसाचं मन प्रसन्न होतं ते संत. ज्याचं अंतकरण मोठं ते संत, ज्याचं डोकं मोठं ते पंत, आणि ज्याचं सगळं छोटं ते जंत. लक्षात. ज्याचं अंतकरण खूप स्वच्छ आहे, आपल्या अंगावरची कपडे इतकी स्वच्छ झाली, इतकी स्वच्छ झाली, पण अंतकरण मात्र मलिन होत चाललं. पण संतांचं अंतकरण कसं असतं? स्वच्छ असतं, ते संत आहेत. कोण पंत? ज्याचं डोकं मोठं ते पंत. डोकं म्हणजे टोपी घालायचं नाही बरं का, डोक्यातलं डोकं, डोक्यातलं डोकं त्यांचं मोठं ते पंत. आणि शेवटचा एक उपाय सांगतो तुम्हाला, एक महत्वाचा पाहिजे, ज्याचं सगळं छोटं ते जंत. कोण जंत? एका माणसाने आपल्या आवडत्या मुलाला 2 महिन्यापासून मिठाईच खाऊ घातली. मिठाई, दुसरं काहीच नाही, मिठाई. त्यांनी भरपूर मिठाई खाल्ली आणि मग त्यांनी सी केली, सुनायवर सी. त्या सी मध्ये वाईट वाटून घेऊ नका, तर बारकाईने लक्ष द्या. त्या सी मध्ये बारीक 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 आळ्या झाल्या होत्या, त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? जंत. दुसऱ्याच्या धनावर पोसली जाणारी अवलाद तिला जंत म्हणावं. विठ्ठल. फार वेगळे असतात, फार वेगळे असतात. अशा संतांचं जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या अभंगामध्ये वर्णन करतायत. कोण संत? वास्तविक पाहता संत, साधू ही व्यक्तीच असते, पण तशी ती व्यक्ती नसते. ती कोण असते? त्या व्यक्तीला आलेली एक अवस्था असते. कोण संत? कोण साधू? थोडस तुम्हाला व्यवहारिक उदाहरण सांगतो. ज्याच्या गाव ताब्यात आहे त्यांनीच पाटील म्हणून घ्यावं. ज्याच्या सदस्य ताब्यात आहेत त्यांनी सरपंच म्हणून घ्यावं. ज्याच्या नोकर ताब्यात आहे त्यांनीच मालक म्हणून घ्यावं. बापूसाहेब महाराज. ज्याच्या मुलगा ताब्यात आहे त्यांनीच बाप म्हणून घ्यावं. ज्याच्या बायको ताब्यात आहे त्यांनी नवरा म्हणून घ्यावं. आणि ज्याच्या इंद्रिय ताब्यात आहेत त्यांना संत किंवा साधू म्हणून घ्यावं. विठ्ठला. कोण साधू? कोण संत? वास्तविक पाहता साधू ही व्यक्तीच असते, पण व्यक्ती नसून त्या व्यक्तीला आलेली एक अवस्था असते, आणि ती अवस्था प्रत्येकाला येऊ शकते. साधना करावी लागते. आपण जर ती साधना आपल्या जीवनामध्ये केली ना, तर ती अवस्था तर निश्चित येऊ शकेल. ती अवस्था पुरुष मंडळींना येऊ शकते. बघा, ती अवस्था आली. एक रस्त्याच्या कडेला बसलेला माणूस चपल्या शिवत होता. चपला शिवत असताना त्या व्यक्तीनं भगवान परमात्म्याचं अपूर्व नामस्मरण केलं.
तर चपल्या सांधणारी एक व्यक्ती संत झाली, त्या व्यक्तीचं नाव आहे रोहिदास चांभार. ही अवस्था पुरुष मंडळींना येईल अशातला काही भाग नाही. ही अवस्था आमच्या माता भगिनींना सुद्धा येऊ शकते, बसलेल्यापैकी सर्वांना येऊ शकते. आणि ती अवस्था एका महिलेंना सुद्धा आली. एक मुलगी दुसऱ्याच्या घरी कामधंदा करत होती, धुणं भांडी करीत होती, गवऱ्या थापत होती, शेण काढत होती, दळणकांडण करीत होती. सकाळच्या 4 वाजता, सकाळचा कोणता पारा असतो, कोणता पारा म्हणतात, जुनी माणसं म्हणतात सकाळचा कोणता पारा, रामपारा. रामपाऱ्यामध्ये काय करावं, भजन करावं. पण रामपाऱ्यात भजन नाहीत करा, पण रामपाऱ्यामध्ये काम पारा सुरू होते. आपल्या म्हशीचं दूध काढणे, शेताकडे जाणे, गावाला पाणी देणे, 100 कामं टाकून माणसाने जेवण करावं. किती कामं टाकून, 100 कामं टाकून जेवण करावं, 1000 कामं टाकून आंघोळ करावी, 1,00,000 कामं टाकून दान करावं आणि कोट्यावधी कामं बाजूला सारून भगवंताचं भजन करावं. पण माणसं राम पहाऱ्यामध्ये भजन करत नाहीत, भजन करतच नाहीत. कारण ती भजन करण्याची प्रवृत्ती माणसाला निर्माण होत नाही. का होत नाही, याला कारण आहे पाप. जीवाला नामस्मरण आवडतच नाही, हे पहिलं पाप. आवडतं पण त्या नामाची किंमत कळतच नाही, दुसरं पाप. किंमत कळते पण त्या भगवंताच्या नामावरती विश्वासच बसत नाही, तिसरं पाप. विश्वास बसतो पण अंगी बाणत नाही, चौथं पाप. अंगी बांधतात पण तेच भगवान परमात्म्याचं नामस्मरण उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचत नाही, हे 5वं पाप. अशी कितीतरी पाप आहेत, म्हणून नामस्मरण माणसाला करा वाटत नाही. आणखी सोपं सांगू, ज्याच्या शरीरात रोग झाला, ज्याच्या शरीरात रोग झाला त्याला भोजन गोड लागत नाही. आणि ज्याच्या मनात पाप असेल त्यांना भजन गोड लागत नाही. विठ्ठल विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. म्हणून भजन आवडत नाही, नामस्मरण करावं. ती मुलगी सकाळच्या 4 वाजता उठायची, देवाला हाक मारायची, काय म्हणायची, सुंदर माझे राहते गे फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये मा विठ्ठला. गळण मी दळीले पिठ मी भरिले, पापते तू गेले ये रे बा विठ्ठला. देवाला ती शिवे द्यायची अधिकार होता तिचा. देवाला म्हणायची, देवा अरे प्रसाद घ्यायला पुढं आणि दळण कोण दळू लागेल. भगवान परमात्मा यायचे आणि घरातली सगळी कामं करू लागायची. कोणती कोणती कामं करावी देवानी, केर भारी चक्र पारे, केर भारी बोला चक्र पारी, केर भारी चक्र हरी
अंगण झाडी जाते ओढी करीतसे चाकरी दळीतसे देवजनीच्या घरी दळीतसे देवजनीच्या घरी. ही कामं देवाने करावी, नीच कामं करावी. नीच कामे करू लागला. नामस्मरणाच्या बळावर ती मुलगी संत झाली. तिचं नाव आहे जनाबाई. आणखी किती सांगतो. एक स्त्री पायामध्ये चाळ बांधून नाचत होती आणि अशा अपवित्र कुळामध्ये एका मुलीचा जन्म झाला. ती मुलगी लहानाची मोठी झाली आणि तिला आता हळूहळू हळूहळू कळू लागलं. त्या मुलीने आपल्या आईकडे बघितलं आणि तिने मनामध्ये विचार केला की माझी आई जी करते ना ती फार वाईट करते. माझी आई जी करते ना तसलं आपण नाही करायचं. माझी काय करते, पायामध्ये चाळ बांधून नाचते. आपण पायामध्ये चाळ बांधून नाचायचं नाही, आपण गळ्यामध्ये टाळ घेऊन नाचायचं. आणि ती मुलगी पायामध्ये चाळ बांधून नाचण्यापेक्षा गळ्यामध्ये टाळ घेऊन नाचू लागली. तर एका वेशीची मुलगी संत झाली. तिचं नाव आहे कानोपात्रा. विठ्ठला. ही अवस्था अपवित्र कुळातल्या एका व्यक्तीला आली. ती व्यक्ती संत झाली. चला याही पुढे सांगतो. ही अवस्था माणसांनाच येईल अशातला काही भाग नाही. 700 वर्षापूर्वी एका हल्याला ती अवस्था आली. ज्ञानोबा यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. पण नवल काहीच नाही. बरं तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं म्हणता तुम्ही, नवल कसं नाही. आता थोडस बार काय नाही का, नवल त्याच्या पुढे आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा यांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. नवल नाही, पण नवल त्याच्या पुढे आहे का. काय नवल आहे. ज्या वेळेला ज्ञानोबा पैठणवरून आळंदीकडे जायला निघाले त्यावेळेला तो रेडा माऊलीच्या पाठीमागेच निघाला. हे नवल आहे. आणखी नसं लक्षात आलं. आणखी थोडस बारकाई नाही का, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 700 वर्षापूर्वी त्या हल्याला कळालं संतांच्या मागे जावं, आणखी माणसांना कळत नाही. हे नवल आहे. विठ्ठला. हल्या संत झाला. हल्या माणसं तर संत होतीलच, यात काय नव्हतं. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. जो जटायू नावाचा पक्षी आहे ना, ते एक प्रकारचं गिधाड आहे. गिधाड. त्या गिधाडाला अवस्था आली. गिधाड संत झालं. माणूस संत होईल यात काय नव्हतं. पण एकच आपल्या जीवनामध्ये उणीव आहे की आपल्याला सत्संगती घडत नाही. साधूची संगत जीवनामध्ये घडत नाही. साधू किती श्रेष्ठ आहेत, किती पवित्र आहेत, हे सामान्य जीवाला कळणार नाही. साधूंना संतांना ओळखण्याकरता ती दृष्टी प्राप्त होवी लागते. ती दृष्टी हवी आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये पवित्र या शब्दापासून सुरुवात केली. पवित्र काय. पवित्र आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही वस्तू पवित्र म्हणल्या, काही प्राणी पवित्र म्हणले, काही धातू पवित्र म्हणले, तर काही वस्त्र पवित्र म्हणले. काही प्राणी पवित्र आहेत. प्राण्यांमध्ये पवित्र काय असेल तर गाय नावाचा प्राणी अत्यंत पवित्र आहे. म्हणून प्रत्येकाने गायीची सेवा केली पाहिजे. गाय ही वारकऱ्याची, शेतकऱ्याची माय आहे. जगाच्या पाठीवर फक्त 3च माता आहेत. जननी जन्मभूमी
जननी आणि जन्मभूमी, ह्या दोन माता. आणि तिसरी एक माता आहे ती म्हणजे गोमाता. गायची सेवा करा. आता पूजा बंद करा, आपली फक्त पूजा सुरू आहे. एखादी गोमाता दिसली की हात जोडणे, पूजा करणे. आता पूजा ती बंद करून टाका. तुम्ही फक्त पूजा सुरू आहे, तुमची पूजाच करत असाल आणि त्या गायीच्या पायाला जर जखम झाली असेल तर त्या ठिकाणी पूजा चालते का? नाही चालत. ज्या गायीच्या पायाला जखम झाली असेल त्याच जखमेवरती हळद टाकली पाहिजे, पट्टी बांधली पाहिजे आणि त्या गोमातेची पूर्णपणे जखम बरी केली पाहिजे. हीच तुमची खरी सेवा. तुमच्या नजरेसमोर जर एखादा कसाब त्या गोमातेला फरफटत ओढत 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 नेत असेल तर त्या गोमातेला अडवलं पाहिजे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं पुण्य तुम्ही तुमच्या पदरात पडून येत. कसं मारल्या जातं त्या गोमातेला? कसं मारल्या जातं? बऱ्याच कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलं असेल, पण गोमातेबद्दल मला सांगावं असं वाटतं. बस 2 मिनिटांमध्ये सांगतो. कसाब त्या गोमातेला घेऊन जातो. ओढत नेत असताना ती गोमाता जात नाही, तिच्या डोळ्यामध्ये आसू येतात. ती गोमाता रडत रडत आपल्या बाळाला सांगते, बाळ, आपल्यावरती आता फार मोठं संकट आलं. ते चिमुकलं वासरू म्हणतं, आई काय चुकलं का आपलं? दुसऱ्याच्या शेतामध्ये तू गेली, त्या दुसऱ्या शेतकऱ्याने तुला मारलं, तुझ्या पाठीवर काठीने मारलं, तुझ्या पाठीवरती ओळ आले, पण मालकाकडे तू कधीच तक्रार नाही केली की मालक बघा माझ्या पाठीवरती किती ओळ आले. आई, तुझ्या पोटामध्ये जर दुखलं खुपलं तर कधीच तू मालकाकडे तक्रार केली नाही की मालक माझ्या पोटामध्ये दुखतं हो, एखादी गोळी पाहिजे मला. कधीच नाही तक्रार केली. आणि आई, पान्हा सोडल्याबरोबर त्या माणसाने मला आखडलं, अर्ध्या पोटाने उपवाशी ठेवलं, भराभर काशीचं दूध काढून घेतलं आणि स्वतःच्या मुलाची छाती धष्टपुष्ट केली आणि आता तू थकली की तुला कसाबाच्या हवाली केलं. काय चुकला? काय अपराध झाला? रात्रभर त्या गोमातेला अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवल्या जातं. 10 ते 15 दिवस त्या गोमातेला चारा खायला घालत नाही. तिच्या पाठीत, तिच्या अंगावरची चामडी वाळून जाते. एका पेंडीसाठी, एका घासासाठी ती गोमाता तरसते. सकाळ झाल्याबरोबर हिटरनं कडक असं पाणी तापवलं जातं. बघा, ज्यावेळेला पाण्याला उकळी येते ना, त्यावेळेला ते पाणी किती टक्के तापल्याच्या नंतर उकळी येते? 100%. 100% ते पाणी तापलं का त्या पाण्याला उकळी येते. उकळलेल्या पाण्यामध्ये त्या गोमातेला सोडल्या जातं. तिला कसं उचलतात? क्रेनने उचलतात. तिचे पाय बांधतात, त्या क्रेनने अडकवतात, उंच 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 नेतात आणि ज्या ठिकाणी हिटरनं पाणी तापवलं त्या पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यामध्ये तिला सोडतात. अगरबत्तीचा जर चटका अंगाला लागला तर अंगाची लाही लाही होते. आणि ज्यावेळेला उकळलेल्या पाण्यामध्ये त्या गोमातेला टाकल्या जातं त्यावेळेला सर्व दिवशी तिचं अंग भाजल्या जातं, अंगाची आग होते. आणि त्याच वेळेला ती गोमाता हंबरडा फोडून देवाला आवाज देते, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आली विघ्न निवारी. हे कृष्णा धाव, अरे आमचं संरक्षण करण्याकरता तुझा अवतार घेतला. देवा काय चुकला? तिला कोणीही सोडू शकत नाही. ज्या ठिकाणी ज्याला कोणीही सोडू शकत नाही त्याला देवाशिवाय कोण असतं? हंबरडा फोडते काय? पण एवढी हाल अपेष्टा होऊन सुद्धा ती गोमाता तुम्हाला शाप देत नाही. का नाही देत माहित आहे? ती तुमची माया असते. माया, जी माया असते ती कधीच शाप देत नाही. आणि जी शाप देते
तिलाच तर माय म्हणतात. आईशी कळवळ्याची जाती कैसी आईशी. बरीचशी उदाहरणं देतात, बरीचशी उदाहरणं देतात. कैशी तर आईशी. आईशी म्हणजे कैशी अनेक प्रमाणे. धार हिंडी आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी आईशी. कैशी जी पोटाकडे पाहते आईशी. रात्री बेरात्री जर मुलगा घरी आला तर आई म्हणते बाळ पहिले जेवण कर. पोटाकडे पाहत असते तिला आई म्हणतात आणि खिशाकडे पाहते तिला बायको म्हणतात. मुलगा ड्युटीवर असतो. मुलाने फोन केला मा आज मला यायला उशीर होईल बर का.